नमस्कार. नमस्कार. आज एक नवीन विषय आणि हा विषय थोडासा वादग्रस्त आहे आणि आवडीचा पण आहे माझ्या. आणि अनेक वर्ष अनेक परंपरा चालत राहतात आणि त्या परंपरा आपण कधी कधी त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा त्याच्या मागचा विचार लक्षात न घेता तशाच पुढे चालवतो. त्यातली एक महत्त्वाची परंपरा जी अनेक वर्ष कोकणातले शेतकरी किंवा जिथे जिथे भात होतो तिथले शेतकरी फॉलो करतात ते म्हणजे भाताची भाजणी करणं किंवा त्याला राब असं म्हणतात. तर ते योग्य आहे का? ती पद्धत पूर्वीपार योग्य होती, मग आत्ताच्या दृष्टिकोनातून ती योग्य आहे का? कारण तुम्ही गेली 34 वर्ष झालं शेती करताय आणि तुम्ही तुमच्या शेतीत कधीच राब केलेलं नाही किंवा भाताची भाजवण केलेली नाही आहे. तर पहिलं तर मुख्य म्हणजे आम्हाला सांगा की राब म्हणजे काय असतं आणि ते कशा पद्धतीने केलं जातं? जिथे जास्त पाऊस पडतो हं, अशा भागामध्ये निसर्गाच्या नियमानुसार तिथे मातीचं संरक्षणासाठी वनस्पती खूप उगवतात. बरं. त्याला तण म्हणतात. हं, त्या भाताच्या रोपाला तणाची स्पर्धा होऊ नये म्हणून तण नियंत्रणाच्या पद्धतीमधले एक पद्धत म्हणजे रोपं वाटिकेत भाजणावर करणं. म्हणजे मातीवरती पडलेले बिया ज्या काय तणाच्या आहेत त्या जळून जाव्यात, हा त्यातला हेतू असायचा. मग त्याच्यासाठी चिखलणी असायची की तणांचं नियंत्रण व्हावं. आणि या सगळ्यातनं हेतू हा होता की ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणजे बाहेरनं काही न आणता तिथली तंत्रज्ञानातनं तिथला तांदूळ विकसित व्हावा आणि भात विकसित आणि उत्पादन गुणवत्ता चांगलं मिळावं, हा प्रमुख हेतू होता. त्या काळामध्ये बायोमास ज्याला आपण आज म्हणतो, जंगलच जास्त होते. त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही नक्की कधीचा काळ म्हणताय? जे अगदी आपण आत्ता आधुनिक काळाच्या आधी म्हणजे आपल्या आजोबांच्या काळाच्या पर्यंत साधारण 50 वर्ष अजून म्हणजे साधारण 1940पर्यंत म्हणूया आपण, 40-50पर्यंत, की प्रत्येक दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत विभक्त कुटुंब नव्हती, एकत्र कुटुंब होती, गुरंढोरं होती, शेण होतं मुबलक, जमिनी एकत्र होत्या. या जमिनीमधल्या काही जमिनीमध्ये भात पीक घेतलं जायचं, कारण भात म्हणजे अन्न. तर हे जे भात घेताना काय काय करायचं त्या प्रदेशानुसार याच्या रचनेमधनं जिथे जास्त पाऊस आहे तिथे पावसाळी भात आहे, जिथे कमी पाऊस आहे तिथे पावसाळी बाजरी आहे, जिथे खूप डोंगराळ भाग आहे जिथे सपाट जमीन आहे तिथे नाचणी आहे. नाचणी आहे, वरी आहे, राळं आहे. जे भौगोलिक परिस्थितीनुसार असलेल्या रचनांमध्ये तृणधान्य निर्माण करण्याची रचना ही अतिपाऊस आणि कमी पाऊस या प्रदेशात आहेच, कारण ते तृणधान्य पृष्ठभागावरती मुळं असणारी आहेत आणि पावसाळ्यामध्ये पृष्ठभागावरती पाणी असतं आणि माती पकडून ठेवण्याचं काम गवतवर्गीय तृणधान्य करतं. बरोबर. मग ते गवतवर्गीय तृणधान्याला दुसरं गवत त्रास देईल का? तर देईल. कधी देईल? तर लहान असताना देईल. मग ते लहान असताना त्या तणाचं नियंत्रण कसं करूया? तर त्या रचनेमधनं अशी रचना विकसित होत गेली की जी तणांचं नियंत्रण करण्यासाठी तणच जाळून तिथे तणांचं बी मारून टाकायचं. बरं. जे जमिनीवरती काडी कचरा अंतरायचा आणि तो पेटवायचा. मग पृष्ठभागावर जे गवताचं बी पडलं आहे किंवा वेगळ्या तणांचं बी पडलं आहे ते जळून जाईल. बरोबर. हा एक मूलभूत सिद्धांत त्याच्यामध्ये होता. बरं. मग ही जी राख आहे आणि ते तापलं आहे, त्या तापल्यामुळे मातीची स्वच्छता काही प्रमाणात तयार होते. बरं. कारण मातीतले पृष्ठभागाचे आणि मातीतल्या 1 इंच 2 इंच थरापर्यंतचे जे सेंद्रिय घटक आहे ते पण कुजतात, जळून जातात तापून आणि माती स्वच्छ होते. त्या काळामध्ये ते भाजणं झाल्यानंतर म्हणजे जाळल्यानंतर नांगरून ती माती जर जमिनीत घातली त्यातनं ॲश मिळते, जे पोटॅश मिळतं आणि त्याच्यावेळी मातीची स्वच्छताही वाढते आणि त्या पोटॅशमधनं रोपं चांगली तयार होतात, जे काटकपणा वाढतो आणि रोपं उपटताना मुळं तुटत नाहीत. म्हणजे जिथे जास्त पाऊस पडतो तिथे फक्त रोपं तयार करायची पद्धत नाही तर पुढची लावणी तयार करायची, भाताची रोपं पुनर्लागवड करायची, त्याला म्हणतात लावणी. ते लावणी करता पण शेतातलं गवत कमी झालं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी उखळ, धुवून आणि चिखलणी अशा 3 वेळा नांगरणी असते. तरी नांगरणी झाल्यानंतर मी जेव्हा रोपं उपटून त्या जमिनीमध्ये लावतो, चिखलामध्ये लावतो, तेव्हा ते उपटताना मुळं नीट उपटली जावीत, मुळं तुटू नयेत
आणि झाड सशक्त राहावं या हेतूने जमीन भाजली जायची. बर. तर हे भाजणावळीसाठी साधारणपणे 3-1 महिने खूप काम करायला लागायचं बापरे. आणि खूप मोठ्या प्रमाणात बायोमास गोळा करायला लागायचा. आजही चालू आहे. हम्म. तर हळूहळू कालांतराने लक्षात असं यायला लागलं की आपण हे भाजणावळ करतोय ते नक्की फायद्याचे, याच्यात काही वादच नाही, पण तो फायदा 25%च आहे. याच साधनसामुग्रीचा वापर आपण शेतामध्ये जर ते कुजवलं हम्म. तर मातीची उत्पादकता, सुपीकता ही खूप वाढेल आणि आहे त्यापेक्षा जास्त भात तयार होईल. बरोबर. ते पुढे जाण्याच्या अगोदर मला एक असा प्रश्न पडला की भाजनावळ एकतर कधी करतात, आत्ता म्हणजे आता कधी नाही करत, 22 आता करतात. हा नाही 20-22 एप्रिल आहे. तर भाताची रोपवाटिका म्हणजे भातची रोपवाटिका बनवण्याच्या अगोदर किती दिवस भाजवण करतात, हा एक प्रश्न. त्याच्यानंतर त्याच्या जोडीला असा एक प्रश्न आला, तुम्ही म्हणालात की तण नियंत्रण. पण मी अनेक ठिकाणी बघतो की भाताची जेव्हा भाजवण केली जाते तेव्हा तो जो भाग असतो तो कदाचित त्या पूर्ण शेतीच्या 1/3 एवढा असेल, कमी असतो. आणि अजून एक पाहण्यात आलं की म्हणजे त्या प्रॅक्टिसमध्ये की वेगवेगळ्या झाडांची पालं वेगवेगळ्या असं केलं जातं. तर मग ह्या मागचा हेतू काय होता? 2 हेतू होते की भात लावणे रोपं तांदूळ उत्पादन प्रक्रियेमध्ये, रोपवाटिकेमध्ये तणांचं नियंत्रण व्हावं म्हणून भाजनावळ, आणि शेतामध्ये जिथे आपण प्रत्यक्ष लावू रोपं तिथे तणांचं नियंत्रण व्हावं म्हणून चिखलणे. अशा 2 वेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे शिशु अवस्थेमध्ये त्याचं जे काही पोषण करायचं, संरक्षण करायचं, त्यासाठी भाजलेली जमीन, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत नर्सरी म्हणतो, पारंपरिक भाषेत त्याला डायटा, आवण, राब असे वेगळे नावं आहेत. प्रदेशाप्रमाणे ते बदलत जातात. म्हणजे भाजायला काय वापरायचं, तर भाजण्यासाठी जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये काही वेळा लाकडं वापरले जातात, त्याच्यासोबत शेण वापरलं जातं, पालापाचोळा वापरला जातो आणि गवत वापरलं जातं. हे झाडं तोडताना जे लाकडं घालायचे आहेत ते झाडं तोडताना जी लाकडं बांधकामाचे उपयोगी आहेत, ज्याचा उष्मांक जास्त आहे किंवा जे लाकूड खूप टणक आहे, अशा झाडाच्या फांद्या तोडल्या जायच्या. फांद्या तोडल्या की ते झाड सरळ जातं. म्हणजे आपल्याला तुळया, मोठी लांबच्या लांब लाकडं मिळतात. फांद्या आल्या तर त्याला गाठी येतात. मग त्या फांद्या काढून त्याचा वापर जमीन भाजायला करायचा. बरं. मग जमीन भाजायला करताना त्याचा उष्मांक जास्त आहे. उष्मांक जास्त उष्मांक म्हणजे घट्ट लाकूड येते आणि जाळायला जे आहे ते खूप वेळ घेतं आणि त्यातनं हीट जास्त येते. अच्छा, म्हणजे 1 किलोपासून मिळणारी ऊर्जा जास्ती बरोबर. असं. म्हणजे सावरीचं लाकूड फुसकं आणि आयनाचं टणक. मग ही जी टणक लाकडं असतात ती पेटायला, ज्याचा कोळसा केला जातो, अशी लाकडं जमिनीवरती ठेवून ती पेटवली जायची. तर आधी प्रत्येक घरी शेण असायचं, गुरं असायची. मग शेण विरायचं म्हणजे काय करायचं, शेण जे असतं तसे छोटे छोटे तुकडे लिंबा एवढे, लाकडा एवढे उन्हात वाळवत घालायचे. बरं. ओल्या शेणाचे. ओल्या शेणाचे. त्याला म्हणायचं शेण विरलं. बरं. मग ते गोळा करायचं आणि जमिनीवरती पसरायचं ठराविक जागेवरती. ते करत असताना तिथे ते शेण आधी विरलं की त्याच्यावरती तोपर्यंत दुसरीकडे फांद्या तोडायच्या. आपल्या आवारामधल्या सावली कमी करायची आणि फांद्या, झाड सरळ वाढेल अशी रचना करत फांद्या तोडत त्या सगळ्या चेपून ठेवायच्या एकमेकावर एकावर एक, दुसरी दुसरी तिसरी, म्हणजे त्या सपाट होतात. आणि मग हे सगळं त्या विरलेल्या शेणावरती ठेवायचं. मग हे पेटेल कसं, तर त्याच्यावरती पालापाचोळा टाकायचा आणि त्याच्यावरती गवत टाकायचं आणि त्याच्यावरती थोडी माती टाकायची, म्हणजे पेटणार नाही, धुमसलं पाहिजे. ही प्रक्रिया प्रत्यक्ष वीटभट्टी करताना जे वापरलं ते तीच सेम आहे. तर वीटभट्टीसारखी माती तापवावी आणि मातीमधले हानिकारक जंतू, रोग, किडीचे कोश हे मरून जावेत, हा पहिला त्याच्यातला हेतू असायचा. आणि ते भाजताना जमिनीवरती आलेले, पडलेलं, वाऱ्याने आलेलं, पडलेलं वगैरे वनस्पतींचं बी जळून जावं आणि ती माती सच्छिद्र व्हावी. हे प्रामुख्याने 3 होते असायचे. तर ह्याच्यातनं काय झालं की सगळीकडचा पालापाचोळा हे सगळं मिळून
पहिलं शेण 4 बोटं, मग त्याच्यावरती फांद्या वीतभर, मग त्याच्यावरती पालापाचोळा 2 वितं, मग त्याच्यावर गवत, असं सगळं गुडघाभर उंचीचं केलं जायचं. आणि ह्याच्यासाठी सगळीकडचा पाला गोळा करून आणायचे. सुका पडलेला पाला तो गोळा करून आणल्यामुळे मातीची धूप खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. आणि कोकण जिथे जास्त पाऊस पडतो तिथे उताराच्या जमिनी असतात, ती माती वाहून गेली. त्याच्या राबामुळे भाताचा फायदा झाला का झाला, पण जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सुपीक माती वाहून गेली. तर हे हळूहळू लक्षात यायला लागलं. मग राब कधी करायचा, तर राबाचा फायदा काय होता, तर तण नियंत्रण हा सगळ्यात मोठा फायदा होता. आज त्याला आपण तणनाशक वापरतो. तो तणनाशक न वापरता तणांचा फायदा जाळून तिथे राख तयार करून एक नवीन खत तयार करणं, त्याला म्हणायचं आपण राख म्हणजे पोटॅश. ते तयार झालं की रोपाला ते मिळतं आणि रोपं चांगली सशक्त वाढतात. मग त्याच्यामध्ये शेण जाळलं म्हणजे हीट मिळाली, त्याच्यावरती लाकूड ठेवलं आहे, त्याची हीट मिळाली, त्याचे ते धुमसत राहतं आणि धुमसभर 2 दिवसभर ते धुमसत राहतं आणि धुमसून मातीचा निदान वीतभर थर हा निर्जंतुक होतो. बर. आणि निर्जंतुक होतो असताना उपयुक्त पण मरतात. पण माती फुलते, नांगराला सोपी जाते आणि त्याच्यामधल्या त्या भाजणावळीमुळे तिथल्या मुंग्या मुंगळे हे सगळे नष्ट होतात. ही प्रत्यक्ष भाजणावळी जी होती, ती पूर्वीची प्रथा जी होती, ते रोहिणी नक्षत्राला बी पेरायचं. रोहिणी नक्षत्र म्हणजे कधी? 24 ते 25 मे, 24 किंवा 25 मे, त्याला म्हणतात धूळ पेरा. बर. म्हणजे त्याला प्री मान्सून पडतो. तर भाताचं बी जे काय साठवलं हवेमधली आर्द्रता भाताच्या बीच्या भोवती जाते आणि ती आर्द्रता कमी व्हावी आणि त्याच्यावरचे रोग मरावेत. कारण करपा रोग जो आहे तो भाताच्या बीवरती तसं आवरण असतं, तसं बी पडलेलं असतं. ते उन्हाने तापून निर्जंतुक व्हावं म्हणजे स्टरलाइज व्हावं, त्यासाठी उन्हात बी पेरायचं. बरं. जमीन 20 मेला भाजायची, 24-25 मेला नांगरायची आणि लगेच बी पेरायचं. त्याला म्हणायचं धूळ पेरा. नांगरायची म्हणजे तेवढाच भागातलं, तेवढाच भाग जिथे भाजणावर केले तेवढे. साधारणपणे 1 गुंठा केले असेल तर 10 गुंठेवाला भात तयार होतो, रोपं तयार होतात. एवढी 10 पट जागा लागू शकते. तर ही जी रोपं तयार करताना तेवढी जागा जी आहे ती भाजलेली जागा आहे, ती नांगरायची म्हणजे ते राख आतमध्ये मिसळली जाते. मग त्याच्यावर बी पेरायचं आणि त्याला प्री मान्सून होऊन गेलेलं असेल किंवा असेल तरी विशेष काही फरक पडत नाही. पण उन्हामध्ये ते बी तापतं आणि निर्जंतुक होतं. लक्षात. म्हणजे त्याच्यावरचे बुरशीचे रोग संपून जातात आणि मग पाऊस पडल्यानंतर ते रोग सशक्त उगवतं. म्हणजे आर्द्रता कमी करायची बीमधली. हे सगळे फायदे जर आपण 20 मेला राब केला तर मिळतात. आता काय होतं की कुटुंब विभक्त झाली, गुरं कमी झाली, शेतीचे तुकडे झाले. त्याच्यामध्ये माझी शेतीची भाजणं लवकर व्हावी म्हणून साधारणपणे नागताळापासूनच लोक काळे कचरा गोळा करायला सुरुवात करतात. आता बऱ्याच शेताची झाली. आपण आता बोरला गेलो तर आपण तिकडे पाहिलं की बऱ्याच शेतांची भाजणं झालेली एवढ्यात. ठाणे जिल्ह्यामध्ये तर म्हशाच्या जत्रेच्या आधी पण होऊन जाते, म्हणजे जानेवारीच होते. बापरे, जानेवारी. हां. आणि मग त्याचा जो मूळ हेतू आहे तणांचं नियंत्रण, हे पूर्णपणे फेल जातं. म्हणजे आता हे असं पद्धत म्हणून करायचं असं काहीतरी झालंय. आणि मग त्याच्यामध्ये खूप वेळ म्हणजे घरातली 2 माणसं निदान महिनाभर राबतात आणि ढीगभर काडी कचरा पेटवून देतात. आणि ते पेटवत असताना अजून एक समस्या होते की चुकीच्या काळात राब भरला तर तळाचं बी परत येतच आणि पेटत पेटत जाऊन मैलोनमैल एरिया जळून जातो. बापरे. तसे हा एक महत्त्वाचा समस्या आहे की राब केल्यामुळे काही जमिनीमध्ये वणवे लागतात. सगळीकडे लागत नाहीत, काही जागरूक शेतकरी असतात ते लक्ष देतात. बरं. पण राबाचा जो मूळ हेतू आहे तण नियंत्रण, पावसाच्या आधी वारं सुटतं आणि त्या वाऱ्याबरोबर आजूबाजूच्या गवताचे बी तिथे वाऱ्याबरोबर येतात. पक्ष्यांची विष्ठेत येतं, प्राण्यांच्या विष्ठेत येतं. ते तिथे पडलेलं बीज जळून जावा हा मूळ जो हेतू असतो तो आपण लवकर राब केला की संपून जातो. कारण मी आता फेब्रुवारीत किंवा मार्चमध्ये राब केला तर परत पावसाच्या आधी मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात वाऱ्याने बी येणारच आहे, म्हणजे तण येणारच आहे. आणि समस्या अजून काय होते, त्याच्या पुढची एक समस्या की मी जे राब भरला आहे भाजलं आहे तो निदान 4 बोटं राख तिथे असते, ती राख वाऱ्याने उडून जाते आणि एवढ्या लवकर कोणी नांगरूनही ठेवत नाही.
जे नांगरायचं असतं हेच आम्ही विसरून गेलो. राख भरल्यानंतर 4 दिवसांनी नांगरायचं असतं, म्हणजे ती राख मातीत मिसळली जाईल. ही राख वाऱ्याने उडून गेली आणि मग इथे भाजलं ते एवढी काळी खूण असते, म्हणजे सगळे भाजणारे फायदे पूर्णपणे संपून गेले. मग मी राख का करतोय? मग मला हे लक्षात आल्यानंतर मी शेतीची करायच्या आधी शिकत होतो, वाचत होतो आणि त्यात लक्षात आलं की हे सगळं सामान जे आहे सेंद्रिय घटक हे जाळणं म्हणजे खूप चुकीचं आहे. 4 फायदा आहे, 12 नुकसान आहे. मग आम्ही काय करायला ते सगळा काडी कचरा गोळा करून ठेवायचा, पोत्यात घालून पावसात भिजला नाही अशा जागी ठेवायचा आणि मग चिखलणी झाली की तो टाकायचा शेतात. आणि तो भात लावताना आपण मागे मागे येतो, पायाने आत जातो, तसे मातीमधला सेंद्रिय कर्ब वाढला आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे मातीत खत तयार झालं आणि मग त्याच्यावेळी भाताची उत्पादकता दरवर्षी थोडी थोडी वाढत गेली. आणि माझा जो खूप खर्च होत होता आणि जमीन मी बाकीच्या झाडांखालची जमीन वातावरणाला उघडी करत होतो ते बंद झालं. तसे माझ्या झाडाखालचा पाचवा न उचलल्यामुळे किंवा दुसरीकडचा न आणल्यामुळे तिथली मातीची धूप नाही झाली. जे मातीची धूप थांबली, काडी कचरा जो काय माझ्या चारी बाजूला मी झाडं लावली आहेत तसा काडी कचरा जो असतो, फांद्या तोडल्या सावटपट्टे म्हणून त्याचा पाला, फांद्या आपण चुलीमध्ये घातल्या स्वयंपाकाला, मग चुलीतली राख जी आम्ही गोळा करून ठेवली आणि भाताचं बी पेरताना ती राख आधी शेतात टाकली. जे शेतात राख गेले म्हणजे राख जमिनीत जाण्याचा हेतू जो होता तो पूर्ण केला वेगळ्या मार्गाने. मग ती माती नांगरायला सोपी गेली, मातीमध्ये राख गेली, तशी रोपं उपटताना सोपं गेलं. प्रत्येक घरामध्ये आजही आंघोळीच्या पाण्यासाठी चूल असते, गावाकडे तर आहेच. हां, मग ते प्रत्येक दिवशीची उंजळभर राख, आपण अगदी 200 उंजळे राख म्हटले तरी खूप झाले. राख किती पाहिजे तर 1 स्क्वेअर मीटरला 1 किलो पाहिजे, तेवढी राख आपल्याला नक्की होते. जे बीच्या 5 पट राख पोत्यात भरून आणली, जिथे रोप करायचे तिथे टाकले, मग बी टाकलं आणि मग नांगरलं, राख मातीत मिक्स झाली. ते त्याच्या अनुषंगानेच विचारायचं होतं की तुम्ही जे पद्धतीने रोपवाटिका करता त्याची त्या पद्धती आता तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं, पण भाजवण मुख्यपणे रोपवाटिका रोप उत्तम येण्यासाठी करतात. मग आता तुम्ही भाजवण करत नाही, मग तुम्ही कशा पद्धतीने रोपवाटिका करता? आम्ही काय करतो की आपल्याकडे काही काटेरी झाडं आहेत, म्हणजे कुठली म्हणजे विलायती चिंच, करवंदन अशी झाडं जी असतात ती वाढतात म्हणजे पांगतात, मग त्याच्या फांद्या तोडायला लागतात. मग ते काटेरी फांद्या आम्ही ठेवून देतो आणि मग त्या जाळायच्या झाल्या तर कधीतरी 2-4 वर्षांनी आम्ही त्या जाळतो. म्हणजे चुलीत जाळता तुम्ही? लाकडं चुलीत जातो. बारीक काडी असेल तर, जे समजा पेन्सिल एवढी काडी आहे ते काही चुलीत जाळता येत नाही ना, अंगठ्या एवढी जाईल, बरोबर. पण बारीक काड्या काय करायच्या आणि तो काटा कुजायला 4-5 वर्ष लागतात. मग ते सगळ्या बारक्या बारक्या फांद्या आहेत, त्या बारक्या बारक्या फांद्या आपण गोळा करून ठेवल्या आणि तिथे टाकल्या भाजणाऱ्याच्या जागे आणि त्यात तेवढाच पेटवलं, म्हणजे जास्तीत जास्त ते एवढं झालं. बरं. हे किती वर्षांनी केलं तर 2-4 वर्षांनी, खूप साठल्यानंतर. दरवर्षी नाही? दरवर्षी नाही. म्हणजे ते सुद्धा आम्ही ते फांद्या काटेरी फांद्या असतात ते कुंपळाच्या कडेला टाकतो, म्हणजे कोणी समजा आलाच तर त्याला पहिले पायातनं काटे जाते आणि ते तिथे कुजेल. म्हणजे मला शक्यतो जाळायचं नाही, पण खूपच जास्त झालं म्हणजे फांदे जास्त वाढले, मग आम्ही ते यावर्षी कापता नाही आले, दुसऱ्या वर्षी कापले, त्याच्या बारक्या बारक्या फांद्या खूप झाल्या, मग आपण त्या जाळ्याला वापरायला लागतील. पण चुलीत जाळ्या तर ती जळत नाही, कारण पेटवता येत नाही, कारण खूप बारीक काडी असते. तर ह्या पेटवतो, हे 2-4 वर्षांनी कधीतरी करतो. मग चुलीतली राख आम्ही गोळा करून ठेवतो आणि ज्या दिवशी पाऊस पडेल चांगला त्याच्यानंतर 4 दिवसांनी मातीला वापसा येतो, म्हणजे मातीत 1-4 बोटं ओली होते, नांगराला सोपं जातं. मग उथळ नांगरणी करून त्याच्यावरती बीजसंस्कारित केलेलं भाताचं बी आणि त्याच्यावरती राख आम्ही शेतात टाकतो, मग त्याच्यावर भाताचं बी टाकतो आणि ते एकत्र करून मातीत बुजेल अशा पद्धतीने त्याची एक रचना असते, ती करून आपण ते मातीत मिक्स करतो. आणि गरज पडली तर जिथे आपण भाताचं रोप केलं आहे तिथे पाणी देण्याची आमची रचना आहे. जे पाऊस नाही पडला तरी आम्ही पाणी देऊन ती रोपं वाढवतो. तसे आमच्या लावणी बाकीच्यांपेक्षा लवकर येते, म्हणजे माणसं मिळतात. भात शेतीमध्ये माणसं ही खूप महत्त्वाची असतात, कारण प्रत्येक काम योग्य वेळी झालं नाही तर उत्पादनात प्रचंड घट होते. ती घट होऊ नये म्हणून आपल्याला योग्य वेळ साधायला लागते. त्याला नावच आहे साधणं, घात.
नाही तर घात होईल. राहते. तर हे जे आहे ते भात रोपवाटिकेमध्ये आम्ही जे काय जाळणं बंद केलं ते साधनसामुग्री आम्ही शेतात घातली. ज्या शेतीमध्ये आम्ही आज चिखलणी केली तर संध्याकाळी धावत जाता यायचं, एवढी घट्ट व्हायची. ती माती आज आपली साधारणपणे 20 वर्षात 25 वर्षात भात कापताना घोटा मातीत जातो, एवढी ओली राहते. वा. त्यात आपण कुठलंही आजपर्यंत एक घमेलं शेणखत पण टाकलं नाही आहे. फार पण पिकांचे अवशेष, कडेला लावलेले गिरीपुष्पासारख्या झाडांच्या फांद्या, गोळा केलेला कडेला किंवा रस्त्यावरती पडलेला पालापाचोळा हा गोळा करून ठेवलेला असतो. तो आपल्या 2 बाजूला ओढा आहे, त्या ओढ्यावरती आपण बांबू लावले धूप होणे म्हणून. मग त्याचा पाला गळतो, तो बांबूचा पाला आपल्याकडे पण गळतो आणि ओढ्यात पण गळतो. मग तो जर आम्हाला शक्य झालं तर आम्ही ओढ्यातला पाला गोळा करून ठेवतो. त्या पाल्यामध्ये सिलिकॉन आहे, म्हणजे बांबूचा पाला. बांबूच्या पाल्यात. मग ते सिलिकॉनयुक्त पाला जर चिखलीत घातला तर भाताला खोडकीड लागत नाही. मग असे वेगळे उपयोग वेगळ्या वनस्पतींचे पाल्याचे आपण जर जमिनीमध्ये केले तर जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढत जाते. आणि मग त्याच्यातनी दरवर्षी थोड्या प्रमाणात 0.1 आपण जरी पडलं तरी खूप झालं. आज ज्या जमिनीमध्ये आमच्या मातीचं सेंद्रिय कर्ब 0.2 होता तर तो 2 झाला. आणि मग त्याच्यातनं भाताची गुणवत्ता वाढली, उत्पादकता वाढली, पेंढ्याची उंची पण वाढली. हा तोटा पण झाला बरं का, त्यात पेंढा उंच आल्यानंतर लोळतोय. मग ते लोळू नये म्हणून वेगळी रचना करायला लागली भात लागवडीची. पण राब न करता आम्हाला उत्तम भात करता येतो. फक्त तिथे आम्ही करत असताना चुलीतले राख गोळा करून ठेवतो, कारण राखेमध्ये खूप फायदा आहे आणि ती राख मिळालीच पाहिजे. ते नाही मिळालं तर रोपं मुंग्या लागतात, रोपं उपटताना मुळं तुटतात, हे सगळं आपल्याला करायला लागतं. त्याची राब न करता सुद्धा आपल्याला भात शेती चांगली करता येते. सगळ्या विद्यापीठांमध्ये जिथे बीजगुणन केंद्र असतात, म्हणजे बियाणे बनवण्याची रचना असते, तिथे कोणीही राब करत नाहीत. तिथे गादी वाफे असतात. माती 4 बोटं वरती आली तर तण उगवत नाही, पृष्ठभागाचा तण उगवतो. नांगरून मी माती वरती आणली तर त्या खालच्या मातीचं तण उगवतो. पण 4 बोटं खालची माती जर वरती आली त्या तणाचं बी नसतं, कारण 4 बोटं खाली बी जाऊ शकत नाही. बरोबर. मग ते खालचं बी वरती आणणं म्हणजे गादी वाफा करणं. हे गादी वाफा करून सुद्धा आपल्याला भाताची रोपं उत्तम करता येतात. तर ही उत्तम रोपं करणं आणि मुळासकट निघणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी राब, पूर्वीचं उत्तर होतं राब, आताचं उत्तर आहे गादी वाफे. वा. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही इतक्या वर्ष करताय, पण तुम्हाला मग उत्पादनामध्ये काय फरक जाणवतो? आता आपल्या गावातले आजूबाजूचे जे शेतकरी ते अजूनही राब करत असतील मला वाटतं. हो. तर उत्पादनात तुम्हाला काय फरक जाणवला? अजूनही मला राब करत नाही म्हणून लोक हसतात. अच्छा. आणि उत्पादनामध्ये फरक असा आहे की त्यांचा जो जाडा भाताला उत्पादकता चांगली असते. त्याच जमिनीमध्ये त्यांची जेवढी जमीन आहे राब करून झालेली, खत घालून झालेली, त्यांची उत्पादक साधारणपणे 25 किलो गुंठ्याला आहे. साडीच्या भाताची. हां. आणि आपली बासमतीची 40 किलो आहे. बापरे. म्हणजे गुणवत्तेच्या भाताची 40 किलो आहे, खत न घालता, राब न करता. म्हणजे आपल्या उत्पादकतेमध्ये खूप फरक झाला. आणि तो फरक आम्हाला दिसला की माझं सुरुवातीला अगदी पहिल्या वर्षी भात लावायची सवय नव्हती, काही माहिती नव्हती, जमिनीची ताकद नव्हती. त्या मला 1.5 एकरला 70 किलो भात झाला होता. 1.5 एकरला 70 किलो? 70 किलो. बापरे, केवढा कमी. आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी माझा तालुक्याला 2रा नंबर आला, एका गुंठ्याला 62 किलो. बापरे, 1.5 एकरचा भात एका गुंठ्यात. तर हे जे आहे हे कशामुळे झालं तर सेंद्रिय घटक वाढले, तंत्र माहिती झालं, योग्य करायची सवय झाली आणि जाळलं नाही. तसे ह्याच्यातला उत्पादन वाढीमधला एक वाटा राबाचा पण आहे. राब न केल्यामुळे झालेला फायदा. आणि तो माझा त्याच्यावर विश्वास बसला त्याच्यावर की हो, आपण एक काडी कचरा आहे जे आता आपल्याकडची सगळ्या जागेमध्ये पालापाचोळा जागेवर कुसतो, आपण तो उचलतच नाही. त्याच्या बाकीच्या पिकांची सुद्धा उत्पादकता वाढली. गांडुळांना आश्रय झाला, गांडुळे त्या पालापाचोळ्याखाली वाढली, तरी जमीन पोकळ केली, पडणारा पाऊस जमिनीत जिरला,
माझ्या भूगर्भाची जलपातळी कायम आहे, त्याचे माझ्या बोरचं पाणी मला कायम मिळतं. हम्म. आणि माझ्या शेतातनं आच्छादनामुळे मातीच वाहून जात नाही. त्याचे माती उतारा असले तरी खांडी पडल्या नाही आहेत. आणि जिथे नांगरतो तिथे थोडीशी नुकसान होतं, पण तिथे आपण पालापाचोळा घालून परत त्याची भरती करतो. तर पूर्ण जागेमध्ये आच्छादनामुळे मायक्रोफ्लोरा ज्याला म्हणतात, जे जमिनीतले उपयुक्त जीवाणू आणि बुरशा या खूप वाढल्या. जमीन सच्छिद्र झाली. आज डोळ्याला दिसते. म्हणजे जिथे मला एक खड्डा खणताना कुदळीने खणल्यानंतर एका खड्ड्यानंतर कुदळीला लोहाराकडे पाजवायला लागायची, आज मला पावसाळ्यामध्ये निदान वीजभर हाताने खोदता येतं. म्हणजे एवढी माती सैल झाली. आणि नुसती सैल नाही झाली तर ती गुठ्या स्वरूपात झाली गांडवांच्यामुळे, तरी वाहूनही नाही गेली. नुसती सैल झाली असं वाहून गेली असते. तर आपले राब न करण्याचे जे अनेक फायदे आहेत, त्या फायद्यामधला हा एक महत्त्वाचा फायदा आहे की जमिनीची सच्छिद्रता, सुपीकता आणि उत्पादकता वाढत जाते. तोटा काय आहे? तर तोटा रोपामध्ये थोडासा कमकुवतपणा जर आपण राग घातले नाही तर येऊ शकतो. मग ते कसा येईल, कसा कंट्रोल करता येईल? तर त्याच्यातलं नारायण सावंताने मांडलेलं जे सूत्र होतं, त्या सूत्रामध्ये भाताच्या तुसाची राख ही जर आपण घातली तर रिच सिलिकॉन मिळून भाताची कीड रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग ती राख आपण विकत आणता येते किंवा साळ विकत आणायची, तुसं विकत आणायची, तशी राख बनवायची आणि ती शेतात घालायची. किती लागते? 1 किलो. म्हणजे ही जी पद्धत आहे ती पूर्वीच्या काळी त्या अर्थाने बरोबर होती, कारण तेव्हा एवढी झाडं पण होती आजूबाजूला आणि ती झाडं कमी करणं गरज होती. आता म्हणजे आता ऑलरेडी झाडं नाही आहेत, शेतातला बायोमास कमी झालाय, तरी पण ही पद्धत वापरणं म्हणजे आपण आपल्याच जमिनीचं कुठेतरी त्याचे दुष्परिणाम दिसतात ना. डोंगर बोडके जे झाले कारण मातीच वाहून गेले. राब हा काही टक्के बरोबर आहे, पण तो त्या 25 मेला करणार असेल तरच, नाहीतर तो 100% जानेवारीत केला तर 100% नुकसानीचा आहे. ज्यांनी करायची इच्छा असेल त्यांनी केल्या जर नांगरलं, काही प्रमाणात ते राख जाईल, जे मातीची धूप कमी होईल आणि राख यात जाईल, पण तण येणार आहे. कारण तो जानेवारीत केला तर गवताचं बी येणारच आहे. राब करायचाच असेल असा अट्टहास असेल तर तो 20 मेपर्यंत पेटला पाहिजे. त्याच्या आधी पेटला त्याचा उपयोग शून्य. आणि राब भाजून झाल्यानंतर नांगरून ती राख जमिनीत मातीत मिसळली गेलीच पाहिजे, तरच राब केल्याचे उपयोग आहेत. राबाचे उपयोग नक्की आहेत, पण ते उपयोग झाले तर. आपण चुकीच्या वेळेस चुकीच्या पद्धतीने केलं तर राबाची गधे मेहनत होते, बाकी काही होत नाही. तर कृपया प्रयत्न करा की एक कोपरा बिना राबाचा करून बघा. आणि ते जे राबाचं सामुग्री आहे ते कुठून न ओरबाडून आणता आपल्याकडे कडेला गिरीपुष्प लावा, त्याचा पाला आपल्याला शेतात सावट पडते त्या झाडाचा पाला तो गोळा करून चिखलणीत टाका आणि तुमच्या शेताची उत्पादकता, भाताची उत्पादकता तपासा. मला परत तुम्हाला सांगायला याची गरजच नाही, कारण ही राब ही पद्धत तेव्हाबरोबर ती आज नाही. आज आपल्याला तंत्रज्ञान बदलणं आवश्यक आहे, कारण आपल्याला पूर्वजांपेक्षा खूप कठीण परिस्थितीला तोंड द्यायला लागतं आहे. त्याचं नाव आहे ग्लोबल वॉर्मिंग, जलवायू परिवर्तन. याच्यामध्ये आपण जलसंधारण, मृदुसंधारण, बायोडायव्हर्सिटी मेंटेन केली नाही तर आपल्याला उद्या आणि आपल्या वंशजांना परवा भविष्य राहणार नाही. तर ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण आपल्या शेती पद्धती बदलू, उत्पादनात घट न येता शेती पद्धती बदलू, इनपुट जे आहे ते बाहेर न आणता शेतातच तयार करू आणि उत्पादकतेसोबत खर्च, इनपुट कॉस्ट कमी करू आणि गुणवत्तापूर्ण आनंदी जीवन जगू आणि जगू बाकीच्यांना. ही आपली शेतकरी म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिथे पाऊस पडतो जास्त त्यांनी नक्की याचा विचार करा. सगळ्यात मला छान राब दिसला होता वीटभट्टीवर. बरं. तिथे भाताचं तूस असतं पेटवायला आणलेलं आणि त्याच्यात बिया असतात. मग ते उत्तम उगवतं कारण तिथे निचरा आहे आणि राख आहे. मग ते सशक्त रोप आपण लावलं तरी चांगला भात येतो. म्हणजे राख मिळाली की सशक्त रोप तयार होतं, पण आमची राख शेतात जमाच होत नाही, उडून जाते सगळी. ते राख 2-3 पर्याय असतात. आपण ज्या गावात राहतो त्या गावामध्ये पावाची बेकरी असते, ती लाकडावर असते. ते राख जरी एखादं पोतं आणले तरी आपल्याला पुष्कळ होते. आणि आपल्या चुलीतली राख, अशी राख किंवा होळीची राख. होळीच्या राखेमध्ये धूर नावाचं गवत पावसाळ्यात शेतात उगवतं, त्याचं नियंत्रण होतं. तर हे पूर्वजांनी केलेल्या पद्धती आहेत बरं का, आपण नवीन काही केलं नाही. ते होळीची राख गोळा करत होते
आणि जिथे धूर नावाचा तण येत होता तिथे वापरत होते, पण आपण विसरलो. बरं. फारच छान. ठीक आहे, परत आपण आठवू वा. आणि कृती करू. सरांनी मगाशी बीज संस्काराबद्दल सांगितलं, तर तो बीज संस्काराचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. त्याच्याबद्दल आत्ता नको चर्चा कर, कारण त्याचे 2-3 व्हिडिओ आपण यूट्यूबवर ठेवलेले आहेत. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि या निमित्ताने अजून एक असं सांगायचं की येत्या मेच्या दुसऱ्या आठवड्यात आपण संपूर्ण भाताबद्दल, आता फक्त आपण राब या विषयाबद्दल बोललो, पण संपूर्ण भात अगदी बियाणं सिलेक्शन करण्यापासून जोडणीपर्यंत त्याचं कसं नियोजन करायचं ह्या सगळ्यावरती आपण एक ऑनलाईन वर्ग घेणार आहोत. तर त्याचं पण मी लिंक आणि कसा संपर्क करायचा त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्हाला वाटल्यास जरूर तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपण आता थांबूयात. तुम्हाला त्याच्या अगोदर काही बोलायचं असेल? काय नाही, भात लावणं हे सांस्कृतिक गरज आहे, आपली गरज आहे, अन्नाची गरज आहे. आणि संस्कृतमध्ये अन्न म्हणजे भात. वा. आपली जमिनीमध्ये आपण भारतीय संस्कृतीमध्ये आहोत आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तांदूळ हा साक्षीदार असतो. म्हणजे मला उष्टावण केलं तांदूळाने, आईवडिलांचं लग्नात डोक्यावर टाकल्या लाह्या त्या तांदूळाच्या होत्या आणि पिंडदान केलं ते सुद्धा तांदूळाचं होतं. तर जे तांदूळ हा जर आपल्याला साक्षीदार असेल तर तो वाढवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण चांगल्या पद्धतीने भात करू शकू. आणि आपल्याकडे अक्षरशः शेकडो जाती आहेत. प्रत्येक शेतानुसार, वातावरणानुसार, पावसानुसार आपल्याकडे शेकडो जाती आहेत आणि त्या जातीचं सांभाळून ठेवणं ही पण आपली जबाबदारी आहे. कारण पुढे येणाऱ्या काळामध्ये खूप लांब नाही आहे, येत्या काळामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड पण भात येईल. आणि मग आपल्या पूर्वजांनी ज्या लाखो जाती जमा केल्या, हजारो जाती जमा केल्या, त्या सगळ्या नष्ट होतील. तर ते नष्ट करण्याची जबाबदारी आपली नसावी असं मला वाटतं. आपली जबाबदारी सांभाळणारी असावी. आणि जे काही पूर्वजांचा ठेवा आहे त्याला आपण समृद्धी संपत्ती म्हणतो, ती जपणं आणि वाढवून आपल्या पुढच्या पिढ्यांना देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मला खात्री आहे की आपण हे सगळे जण ही जबाबदारी पार पाडू आणि व्यवस्थित करू. धन्यवाद. धन्यवाद.